Good morning, my dear friends and students. I am Sadna and all of you enjoying mathematics and science with me. सहावीचं सिलेबस बदललेलं आहे आणि 6वी सायन्सचं पहिलं चॅप्टर की ज्या चॅप्टरचं नाव आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले छानपैकी काय बघितलं, या मोतीची स्टोरी बघितली. पण त्या स्टोरीमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात म्हणजे हा डॉग घ्या, हे तुमचे प्लांट्स घ्या, ट्रीज घ्या, यांची वाढ होते, यांना अन्नाची गरज असते. अशा पद्धतीने बघितलं. त्याच्यानंतर ही मुलगी, हा सगळा परिसर, यातले लिव्हिंग नॉन लिव्हिंग हे सुद्धा बघितलं. म्हणजे आपल्याला यातून काय शिकायला मिळालं की पहिलं जे सजीवांचं लक्षण आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ही कन्सेप्ट आय थिंक तुमची क्लिअर झाली असेल. तर सजीवांचं पहिलं लक्षण कुठलं आहे? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता मात्र तुमच्या पुस्तकामध्ये बघा, इथे दिसतंय तुम्हाला व्हॉट विल हॅपन, काही प्रश्न दिलेले आहे. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं पेपरमध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहिता आली पाहिजे. तर चला बघूया आपला फर्स्ट क्वेश्चन काय आहे. फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. देयर इज अ लार्ज बी हाईव्ह ऑन अ ट्री ब्रांच. सम चिल्ड्रन लाईट अ फायर अंडर दॅट ट्री. काय बघा, खूप छान इंटरेस्टिंग आहे सगळं. आता सगळ्यात पहिले तुम्हाला पहिला प्रश्न व्हॉट विल हॅपन मध्ये दिलेला आहे. काय आहे? एक मधमाशांचं पोळं आहे आणि काही मुलं गेले तुमच्यासारखेच, काही जण सिन्सिअर असतात, काही जण खूप आत्राब असतात. त्यांनी जाऊन त्या मधमाशाच्या पोळ्यावरती काय केलं? दगड फेकला. तर त्या मधमाशा काय करतील असा तुमच्याकडे प्रश्न आहे. तर साधी गोष्ट आहे ना, काय करणार आहे ते? आपलं स्वागत थोडं करणार आहे. त्या येतील आणि आपल्यावरती अटॅक करतील, कारण त्यांना स्वतःचं संरक्षण करायचं आहे. तर पहिला प्रश्न तुमच्या समोरच आहे आणि त्याचे आन्सर्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या स्वतःच्या भाषेत दिली तरी चालणार आहे. देयर इज अ लार्ज बी हाईव्ह ऑन अ ट्री. एक मधमाशांचा पोळं आहे. कशावरती? एका झाडाच्या फांदीवरती आहे. सम चिल्ड्रन लाईट अ फायर. काही पोरं आले आत्राब आणि त्या झाडाखाली काय केलं? पेटवून दिलं, धूर तयार केला. ठीक आहे. तर काय होईल असं तुम्हाला विचारलं आहे. मग मी तुम्हाला जे आन्सर सांगितलं तेच आन्सर आपल्याला इथे लिहायचं आहे. द बीज विल गेट डिस्टर्ब. त्या बीज काय होणार आहे? डिस्टर्ब होणार आहे. अँड कम आउट ऑफ द हाईव्ह. आणि त्या मधमाशांच्या त्यांचं जे घर आहे, ते बी हाईव्ह म्हणतात त्याला, त्यातून त्या लगेच बाहेर येतील. दे मे अटॅक अँड स्टिंग द चिल्ड्रन टू प्रोटेक्ट देअर हाईव्ह. मग त्यांना काय करायचं? जसं आपल्याला आपल्या घराचं संरक्षण करायचं असतं, आपल्याला स्वतःचं संरक्षण करायचं असतं, तसं त्या ज्या बीज आहे, हनी बीज आहे, त्या काय करतील? तुमच्यावरती अटॅक करतील. ज्यांनी तो धूर निर्माण केला किंवा ज्यांनी दगड फेकला, डिस्टर्ब केलं, त्यांच्यावरती काय करतील? दे मे अटॅक अँड स्टिंग. स्टिंग म्हणजे काय रे? मधमाशी कधी कोणाला चावली का? अगदी जोरात चावते आणि तिथं सुजून येत असतं. मग आपण तिथे थंड थंड तुळशीतली माती लावतो किंवा काही औषधोपचार करत असतो. त्या स्वतःच्या बी हाईव्हच्या संरक्षणासाठी काय करणार आहे? दे मे अटॅक स्टिंग चिल्ड्रन टू प्रोटेक्ट देअर लाईफ. हा झाला तुमचा फर्स्ट क्वेश्चन. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? अ हेन अँड देअर चिक्स आर पिकिंग ग्रेन्स. अ कॅट ऑर स्नेक अप्रोचेस देम. दिसतोय ना? अशा वेळेस ते पक्षी किंवा ती मांजर नक्की काय करणार आहे असा प्रश्न तुम्हाला तिथे विचारले. तर काय लिहिणार तुम्ही? साधी गोष्ट आहे. ते जे पक्षी आहे स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतील तिथे. बरोबर आहे की नाही? अ हेन अँड हर चिक्स आर पिकिंग ग्रेन्स. बिचारे दाणे दाणे जमा करत होते स्वतःच्या पोटासाठी. कोण? कोंबडी आणि तिचे पिल्लं. अ कॅट ऑर स्नेक अप्रोचेस देम. तिथे कॅट आली किंवा स्नेक आली तर काय करणार आहे? कोण? ती कोंबडी आणि कोंबडीची पिल्लं नक्की काय करतील? हा साधा सोपा प्रश्न विचारलाय तुम्हाला. काय आन्सर लिहिणार तुम्ही? द हेन विल मेक अ वॉर्निंग साऊंड. ती जोरजोरात काय करेल? आवाज करेल. अँड प्रोटेक्ट हर चिक्स. प्रत्येक आईची धडपड असते की आपल्या पिल्लांचं संरक्षण झालं पाहिजे, आपले पिल्लं सेफ राहिले पाहिजे. म्हणून ती जरी आई असली तर ती पण काय करेल? एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचा आवाज करेल. त्या आवाजाने तो स्नेक किंवा कॅट पळून जातील आणि आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्याचं काम करणार आहे. द चिक्स विल रन अँड हाईड. सो दिस इज द आन्सर ऑफ युअर सेकंड क्वेश्चन. पाठ करायची गरज नाही. एकदा तुमच्या मनामध्ये उत्तर फिक्स झालं ना, पाठांतराची बिलकुल आवश्यकता नाही. द हेन विल मेक वॉर्निंग साऊंड, प्रोटेक्ट द चिक्स अँड द चिक्स विल रन अँड हाईड. किंवा ते छोटे छोटे पिल्ले ते कुठे पण पळून जातील आणि स्वतःचं त्या सापापासून आणि त्या मांजरीपासून संरक्षण करण्याचं काम करणार आहे. ठीक आहे. आपण सेकंड क्वेश्चन बघितलं. आता हे क्वेश्चन बघा, कधी कधी पुस्तकातले हे प्रश्न तुम्हाला वाटतं फक्त एक्सरसाइजच्या खालचे प्रश्न पेपरला येतील. नाही, तुमचं सिलेबस बदललेला आहे. अशा प्रकारचे प्रश्न की जे तुम्हाला तुमच्या बुद्धीला चालना देणारे प्रश्न आहेत, ते प्रश्नसुद्धा आपल्याला नक्की करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वॉटर इज पोर्ड ऑन वन साइड ऑफ माउंट ऑफ अ ड्राय सॉइल. A leaf earthworm in then place on the dry soil near the moist edge. म्हणजे आणि काही ठिकाणी काय आहे?
तुमची ड्राय सॉईल आहे, अशी कोरडी माती आहे, तिथे काय केलं आपण थोडंसं पाणी टाकलं, त्या पालापाचोळ्यामध्ये त्या मातीवरती थोडं पाणी टाकलं आणि एक अर्थवर्म, काय दिसतंय तुम्हाला हे, हा आहे शेतकऱ्यांचा सगळ्यात जवळचा मित्र अर्थवर्म. हां, गांडूळ म्हणतात ना त्याला, बघा कसा दिसतो, पाहिलं की कसं तरी होतं. आपल्याला पावसाळ्यामध्ये तर हे अर्थवर्म नक्कीच खूप सारे बघायला मिळतात, पण हा खूप युजफुल आहे कारण तो जमीन भुसभुशीत करण्याचं काम करत असतो. सो अर्थवर्म इज कॉल्ड ॲज अ फ्रेंड ऑफ फार्मर. मग अशा या पालापाचोळ्यामध्ये आपण गांडूळ सोडून दिलं तर काय होणार आहे? ऑब्विसली लिहा बरं आन्सर कमेंट सेक्शनमध्ये. द अर्थवर्म विल मूव्ह टुवर्ड्स द मॉइस्ट सॉइल, कारण त्याला गारवा आवडतो, थंड ठिकाणी. बघा तुम्ही हे जे अर्थवर्म आहे नेहमी गारव्याच्या ठिकाणी, कारण त्यांच्या बॉडीला ही जी हीट आहे ती हीट सहन होत नाही. बरेच प्राणी तुम्ही कॅट बघा, डॉग बघा किंवा तुमचं फ्रॉग बघा, जिथे थंडावा आहे ना तिथे जाऊन ते बसत असतात. मग त्या पद्धतीने अर्थवर्म जिकडे पाणी, त्याला लगेच कळतं की इकडे पाणी आहे, मग द अर्थवर्म विल मूव्ह टुवर्ड्स द मॉइस्ट सॉइल, म्हणजे जी आपण ओली केलेली माती आहे तिकडे तो अर्थवर्म जाईल, बिकॉज इट नीड्स मॉइश्चर टू सर्वाइव्ह. सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमचा जो गांडूळ आहे त्याला सर्वाइव्ह करण्यासाठी, जगण्यासाठी कशाची गरज असते? ओलाव्याची गरज असते किंवा मॉइश्चरची गरज असते. अशा पद्धतीने थर्ड क्वेश्चनसुद्धा तुम्हाला समजला असेल. लेट्स मूव्ह टू द फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन काय आहे बघा. मेनी पिजन्स हॅव गॅदर ऑन द ग्राउंड नियर अ बिल्डिंग ऑर ऑन वायर्स. सडनली देर अ लाऊड नॉईज ऑफ फायर क्रॅकर्स. तुम्ही बघितलं असेल कबुतरं, खूप सारे कबुतरं, काही ठिकाणी कबुतरखाना पण बघितला असेल, तिथे कबुतरं असतात, पण काही आत्राप मुलं पण असतात. त्या मुलांनी काय केलं की याच्यावरती वायर्स आहेत, इलेक्ट्रिकल पोल्सवरती वायर, बघा त्याच्यावरती पक्षी बसलेले असतात ना, तिथे ते पक्षी पिजन्स बसलेले होते. यांनी जाऊन काय केलं, फटाके वाजवले. काय होणार आहे? ऑब्विसली आपण दचकणार आणि ते पण दचकणार. कोण? ते पिजन्स, आणि ते उडून जाणार. हे साधं सिंपल आहे. आता आपल्याला हे आन्सर काय करायचं आहे, आपल्या भाषेमध्ये लिहायचं. द पिजन विल गेट फ्रायटन, ते काय करणारे, घाबरणारे, अँड फ्लाय अवे. किती सोपा आन्सर आहे. द पिजन विल गेट फ्रायटन अँड विल फ्लाय अवे, ते उडून जाणार आहे. ओके, लेट्स मूव्ह टू द फिफ्थ नंबर क्वेश्चन. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा, समजून घ्या. अ स्मॉल बेबी इन क्रॅडल फील्स हंग्री और इट्स क्लोथ गेट वेट. काय दिसते तुम्हाला? हे आहे छोटं बेबी, पप्पांच्या कडेवर आहे. त्याला काही समजत नसतं. ते काय केलं, रडायला, सगळ्यात महत्त्वाचं काय करणार आहे, रडायला सुरुवात करणार आहे. त्याचे कपडे ओले झाले, त्याला भूक लागली, या सगळ्या गोष्टींसाठी तो काय करतो, रडतो. रडलं की काय करतात मम्मी पप्पांचं अटेन्शन त्यांना मिळतं आणि ते लगेच जवळ घेत असतात. त्याचे काही जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचे कपडे बदलतात, त्यांना खाऊ घालतात. सो अशा पद्धतीने आन्सर काय लिहिणार आहात तुम्ही त्या प्रश्नाचं. बेबी विल स्टार्ट क्राईंग, सगळ्यात महत्त्वाचं. अ स्मॉल बेबी इन क्रॅडल फील्स हंग्री, त्याला खूप भूक लागलेली पाळण्यातल्या बाळाला, आणि त्याचे कपडे पण ओले झालेले आहे. मग सगळ्यात पहिले काय करेल, त्याला बोलता येत नसतं, तो क्राईंग करायला, रडायला सुरुवात करणार आहे. द बेबी विल स्टार्ट क्राईंग टू गेट अटेन्शन. सगळ्यांचं आपल्याकडे ध्यान अट्रॅक्ट व्हावं ना, म्हणून तो काय करेल, रडेल. रडलं की सगळे त्याच्या जवळ येणार. सो दिस इज व्हेरी सिम्पल. अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहात. पुढचा क्वेश्चन आहे. लोटस बर्ड्स वेअर क्लोज ड्युरिंग नाईट आफ्टर सनराईज सनलाईट फेल अपॉन दोज बर्ड्स. जे कमळाची फुलं आहे, लोटस, तुम्ही बघितलंय, ज्यावेळेस सूर्यप्रकाश नसतो ना ते असं मिटलेलं असतं, आणि ज्यावेळेस त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडतो, येस, सूर्यप्रकाश पडल्यानंतर ते काय होत असतं, उमलत असतं. ठीक आहे. सो आपल्या प्रश्नाचं आन्सर पण आपण तेच लिहिणार आहात. द लोटस बर्ड विल ओपन अँड ब्लूम इन सनलाईट. सूर्यप्रकाश मिळाला की ते काय होणार, ताजतवानं होणार आणि सुंदर असं फुलणार ते, आणि आपल्याला ते बघायला मिळणार. 7 नंबरचा क्वेश्चन काय आहे जरा समजून घेऊया. द सनसेट मेनी बर्ड्स रिटर्न टू देअर नेस्ट. ज्यावेळेस सूर्यास्त होत असतो, जनरली तुम्ही सगळं डेली लाईफमध्ये बघत असाल, तुम्ही गावात राहत असाल तेव्हा कुठे बघा, संध्याकाळ झाली की पक्षी आपल्या घरट्यात येतात. गाई गुरं जे चरायला गेलेले असतात ते पण संध्याकाळ झाली की काय येत असतात, आपल्या घरट्यामध्ये येतात, आपल्या गोठ्यामध्ये येतात, किंवा जिकडे त्यांचे मालक घेऊन जातात तिकडे जात असतात. मग आपलं पण आहे, आपण पण संध्याकाळ झाली, काम उरकलं, आपला जॉब वगैरे करून आपण संध्याकाळी घरी जात असतो. प्रत्येकाला घरी जाण्याची घाई असते. सो अशा पद्धतीने सूर्य मावळलेला आहे. मेनी बर्ड्स रिटर्न टू देअर नेस्ट. पक्षी काय आले, सगळे रिटर्न आले. दे स्लिप्ड क्वाइटली ऑन द ट्री थ्रू आउट द नाईट. ते मस्तपैकी झोपून घेतलं. इट इज नाऊ डॉन अँड रेडिश ग्लो इन व्हिजिबल नियर द ईस्टर्न होरायझन. आणि मग पूर्वेला असा लाल बुंद सूर्य हळूहळू उगवायला सुरुवात झालेली आहे. अशा वेळेस ते काय करतील, येस, आन्सर तर खूप सोपं आहे. काय करणार आहे, द बर्ड्स विल वेकअप. ते पण उठतील आपल्यासारखे.
लिव्स देअर नेस्ट अँड स्टार्ट सर्चिंग फॉर द फूड. त्यांचं एकच काम असतं, झोपायचं संध्याकाळी, सकाळी उठलं की अन्नासाठी वणवण करायची. माणसाला ब्रेन दिलाय ना, त्याच्यामुळे माणसाने अन्नासाठी शोधाशोध तर केली, पण अनेक गोष्टींचा शोध पण लावलेला आहे. पण तरी पक्ष्यांना काय महत्त्वाचं काम, झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, घरटी सोडायची आणि जेवण आपल्या पिल्लांसाठी स्वतःसाठी जमा करायचं. मग तेच आन्सर आपल्याला इथे लिहायचं आहे. काय आन्सर आहे बघा, द सनसेट मेनी बर्ड्स रिटर्न टू द बर्ड्स विल वेक अप, उठणार ते, लिव्स देअर नेस्ट, घरटे सोडणार, अँड सर्चिंग फॉर द फूड. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सगळ्यात पहिलं कॅरेक्टरिस्टिक शिकलो ग्रोथ, दुसरं डेव्हलपमेंट, आणि आपण आता तिसऱ्या कॅरेक्टरिस्टिककडे जाणार आहोत, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय, म्हणजे चेतनेला प्रतिसाद देणं. प्रत्येक जण देत असतं. साधी गोष्ट आहे, तुमच्या समोरून काय ते ट्रक येते आणि तुम्ही रस्त्याच्या मध्ये उभे आहात, तुम्ही काय करणार, ताबडतोब बाजूला होणार, नाही तर आपला ऍक्सिडेंट होऊ शकतो. हे काय झालं, रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलाय. तुमचा मित्र आहे, तुमच्या डोळ्यावरती असं मुद्दाम बॅटरी चमकवतोय, काय करणार तुम्ही, आपले डोळे अशा पद्धतीने झाकून घेणार किंवा बाजूला होऊन जाणार. अजून खूप सारे रिस्पॉन्सिनेस टू इन्स्टंट काय करत असतो आपण, त्याला रिस्पॉन्स करत असतो, त्याला म्हणतात रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. वी ऑफन सी हाऊ डिफरंट ॲनिमल बिहेव इन व्हेरियस सिच्युएशन. प्राणीसुद्धा हे स्टिम्युलाय करत असतात, रिस्पॉन्स टू नेस टू स्टिम्युलाय. वेअर इट इज टायनी इन्सेक्ट लाईक अ फ्लाय ऑर मॉस्किटो ऑर लार्ज ॲनिमल, दे ऑल सेन्सेस व्हॉट इज हॅपनिंग अराउंड देम. म्हणजे तुम्ही छोट्यात छोटी माशी असेल, मोठ्यात मोठी प्राणी असतील, पण ते सगळेजण प्रत्येक काय करत असतात, ह्या चेतनेला प्रतिसाद देण्याचं काम करत असतात, म्हणजे रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. अर्थवर्म मूव्ह अवे फ्रॉम सनलाईट अँड सीक आउट अ डॅम सॉइल. इतक्यात मी तुम्हाला दाखवलं, जे गांडूळ आहे त्याला नेहमी मॉइश्चर लागत असतं. सूर्यप्रकाश जर त्या गांडुळावरती पडला ना, तो लगेच तिथून मूव्ह ऑन, स्वतःला कट ऑफ करतो, आणि जिकडे मॉइश्चर आहे, जिकडे ओलावा आहे, जिकडे पाणी आहे, जिकडे ओली माती आहे, तिकडे मूव्ह करण्याचं काम करतो. मग हे कशाचं लक्षण आहे, इट इज नथिंग बट अ रिस्पॉन्सनेस टू स्टिम्युलाय. त्याच्यानंतर काय काय उदाहरणं दिले बघा, ॲनिमल चेंज देअर बिहेवियर वेन दे सेन्स डेंजर. आता काय दिसतंय बघा, लायन आहे की टायगर आहे, कमेंट सेक्शनमध्ये लिहा, बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत असतं. मग आता हा जो आहे तो इतरांची शिकार करत असतो, इतर प्राण्यांना मारत असतो. हरिण आहे तुमचं, ससा आहे, कोणालाही मारण्याचं काम करत असतो. मग अशा वेळेस हे प्राणी काय करतात, हे प्राणी त्याच्यापासून दूर पळतात आणि स्वतःच्या संरक्षणासाठी काहीतरी करत असतात. याला सुद्धा आपण म्हणणार आहोत रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे पेपरला प्रश्न पण विचारला जाऊ शकतो. अर्थवर्म मूव्ह झालं, त्यानंतर ॲनिमल चेंजेस देअर बिहेवियर व्हेन दे सेन्स डेंजर. स्वतःच्या आपल्याला कोणीतरी भक्ष्य बनवतोय, आपल्यावरती अटॅक करतोय, अशा वेळेस काय करत असतात ते रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलाय. ससा आहे, सशाच्या मागे जर कोणी जंगली प्राणी लागला, कोल्हा लागला, टायगर लागला, तो काय करतो, असं जोरजोराने पळत असतो आणि स्वतःचा जीव वाचवण्याचं काम करत असतो. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग बीइंग टू सेन्स इट्स सराउंडिंग इज कॉल्ड ॲज स्टिम्युलस. सगळ्यात महत्त्वाचं अंडरलाईन करून घ्या किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, व्हॉट इज मीन बाय स्टिम्युलस. स्टिम्युलस म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला नक्की विचारतील डेफिनेशनमध्ये. तर आन्सर काय लिहिणार, द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग बीइंग, कुठल्याही लिव्हिंग बीइंगची टू सेन्स सराउंडिंगमध्ये काय चाललेलं आहे हे जाणून घेण्याची जी कॅपॅसिटी असते त्याला आपण स्टिम्युलस म्हणत असतो. अँड द वे ॲक्ट्स बिकॉज ऑफ दॅट सेन्स, त्या सेन्समुळे स्वतःमध्ये काहीतरी बदल करतोय आपण. तुमच्या डोळ्यावरती कोणी बॅटरी चमकत, तुम्ही लगेच हात करतायत, असा डोळ्यावरती हात ठेवता, हे रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युला आहे. ठीक आहे, आणि जो रिस्पॉन्स देतो आपण त्याला रिॲक्शन म्हणतो किंवा रिस्पॉन्स म्हणत असतो. आता इथे तुम्हाला पिक्चर दिसतात, या पिक्चरमध्ये वेगवेगळ्या रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलायची काय दिलेली आहे, एक्झाम्पल्स दिलेली आहे. आता ही बघितलंय का रे तुम्ही कधी कुठे, एखाद्या गार्डनमध्ये किंवा तुम्ही स्वतःच्या घरी लावलंय का, काय म्हणतात याला, टच मी नॉट प्लांट, हां, ऑर मिमोसा म्हणत असतात, लाजाळूचं झाड, लाजाळूचं प्लांट. जर मी या लाजाळूचे याला टच केलं, असं मी काय केलं, टच केलं, तर ते पण रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युला दाखवत असतं. ते काय करत असतं, आपले पानं मिटवून घेत असतं. हे पण वनस्पतींमध्ये रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलाय हा असतात. बघा, याला टच केलं, याची पानं काय झाली, इथे मिटलेली आहे, दिसतायत, ही मिटलेली पानं दिसते तुम्हाला. ओके, त्यानंतर अजून एक क्लाइंबर आणि क्रीपरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. मग तुम्ही ग्रेप वाईन, द्राक्षाची बाग बघितलेली आहे किंवा पंपकिनचा वेल बघितला आहे, तो नेहमी, किंवा काकड्यांचं शेत बघितलं असेल, ती नेहमी काय करत असतात, एखाद्या कुठल्याही मोठ्या प्लांटचा
किंवा आपण तिथे टोमॅटोचं प्लांट लावलं असेल तर तिथे आपण टोकर वगैरे लावत असतो, त्याचा आधार घेऊन या वेली वाढत असतात. तुम्ही तुमच्या जनरल लाईफमध्ये तुम्ही ते इलेक्ट्रिकलचे पोल बघितले असतील डेली, त्या इलेक्ट्रिकलच्या पोलला सुद्धा तुम्हाला असे वायर करून त्या क्लाइंबर्स आणि क्रीपर्स काय करतात, वाढत असतात स्वतःचं जीवन अस्तित्व ठेवण्यासाठी. हा पण काय आहे, इट इज नथिंग बट अ रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलाय. त्यानंतर या पिक्चरमध्ये काय दिलेलं आहे, खूप जास्त सूर्यप्रकाश, 12चं ऊन आहे, खूप ऊन लागत आहे. अशा वेळेस या मुलीने काय केलंय, आपल्या डोळ्यांवरती असा हात ठेवलाय. का, रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलाय, त्यामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होतोय ना. या सगळ्या एक्झाम्पलमधून आय थिंक तुम्हाला स्टिम्युलस काय आहे आणि आणि रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलाय काय आहे या कन्सेप्ट नक्की क्लिअर झाले असेल. आजचा होमवर्क काय, हा रिॲक्शन आणि रिस्पॉन्स म्हणजे त्याची डेफिनेशन आणि स्टिम्युलेटची डेफिनेशन, आणि सगळ्यात महत्त्वाचं याचे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये लिहिता आले पाहिजे. तसं एक्सरसाइज मी तुम्हाला सोडूनच देणार आहे, पण यांचे एक्झाम्पल आहे, दॅट इज इथे सगळे एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. ॲनिमल रिस्पॉन्ड डिफरंट स्टिम्युलाय इन्स्टंटली, प्लांट्स ऑल्सो रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाय. वनस्पती काय करत असतात, सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढत असतात. त्यानंतर वनस्पतींची मुळं पाण्याच्या शोधामध्ये खाली खोलवर जात असतात. हा पण काय आहे, रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलाय. म्हणजे इथे खूप सारे एक्झाम्पल दिलेले आहे, तुम्ही याच्यातलं कुठलंही लिहिलं तरी चालणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने बिसाइड दे सेन्सेस चेंजेस इन वेदर, टेम्परेचर ऑर इंजुरी, म्हणजे तुमच्या वातावरणात बदल झालेला आहे, टेम्परेचर वाढलेलं आहे की कमी झालेलं आहे, या सगळ्यांना ते काय करत असतात, रिस्पॉन्स करत असतात. आणि यालाच म्हणतो आपण रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलाय. म्हणजे रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलाय याचे डेली लाईफमध्ये तुमचे खूप सारे एक्झाम्पल असतील. नक्की तुमच्या नोटबुकमध्ये 5 एक्झाम्पल नोट डाऊन करा किंवा कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा टाका. छोटं आपल्या घरातलं नेहमीचं उदाहरण, एक मेणबत्ती पेटवली, छोटं बाळ आहे त्याच्याजवळ नेली, आपण लगेच त्याला थोडंसं कळतो, अरे चटका वगैरे बसेल. किंवा गरम वस्तूला, गरम चहा आहे, गरम कॉफी आहे, तुम्हाला माहिती नाही, म्हणजे ते गरम दिलं आणि तुम्हाला वाटलं की थंड झालेलं आहे आणि तुम्ही त्याला हात लावायला गेले, चटका बसला तुम्हाला, लगेच तुम्ही हात काय करतात, इमिडिएटली लांब करत असतात किंवा बाजूला करत असतात. हे पण कसलं एक्झाम्पल आहे, रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलाय.